अगदी कमी वेळेत बटाट्याचे चिप्स कसे बनवायचे हे पाहण्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा व हेल्दी व हायजेनिक असे बटाट्याचे काप एकदा ट्राय करून नक्की पहा. त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. साहूज रेसिपी स्पेशलमध्ये आज आपण बटाट्याचे वेपर्स बनवणार आहोत. त्यासाठी 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत. त्याची साल आपल्याला अशा रीतीने काढून घ्यायची आहे. साल काढून घेतल्यानंतर बटाटे पाण्यात ठेवायचे आहेत. त्यानंतर अशा प्रकारे आपण याची चिप्स करून घेणार आहोत. याची पातळ स्लाइस आपल्याला हवी आहे, त्यामुळे असे स्लायसरचा वापर करून आपण याची पातळ अशा साली करून घेणार आहोत, जेणेकरून एकसारखे आपल्याला बटाटे मिळत असतात. त्याचे शेप्स हे चांगले होत असतात. यानंतर हा बटाटा जर आपण धुवून घ्यायचा तुम्ही ते पाहू शकता. एकसारख्या जाडीचे आपल्याला काप हे मिळालेले आहेत. चांगल्या प्रकारे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत. इथे आपण पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये आपण मिठाचा वापर करणार आहोत. यामध्ये मीठ घातलेले आहे. आपल्याला इथे बटाट्याचे काप चांगले थोडेसे शिजवून घ्यायचे, जास्त शिजवून घ्यायचे नाहीत. तर हे पाणी चांगले गरम झाल्यानंतर आपण यामध्ये आता बटाटे ॲड करणार आहोत. तत्पूर्वी जर मीठ राहिले असेल तर ते व्यवस्थित हलवून घ्यावे. 1 मिनिट झाल्यानंतर त्यामध्ये आपण बटाट्याचे जे काप आहेत ते यामध्ये ॲड केलेले आहेत व साधारण 1 ते 2 मिनिटच याला अशा प्रकारे थोडेसे शिजू द्यायचे आहे व त्यानंतर हे आपल्याला एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे. तुम्ही ते पाहू शकता. साधारण कलर हा चेंज होत असतो. बटाटा आपल्याला शिजवायचा नाही, तर थोडासा आपल्याला शिजवायचा आहे, जास्त शिजवून घ्यायचा नाही. व त्यानंतर आता हे काप तुम्ही पाहू शकता. 1 मिनिट आपण अशाच रीतीने शिजवून घेणार आहोत व त्यानंतर आता आपण काढून घेऊ. याची कुक होण्याची प्रोसेस थांबवण्यासाठी थंड पाणी म्हणजे आपण फ्रीजमधले पाणी घेतले तरी चालेल किंवा रूम टेम्परेचरवर पाणी घेतले तरी चालेल, जेणेकरून यामध्ये शिजण्याची प्रक्रिया लगेच थांबत असते. त्यामुळे जास्त करून फ्रीजच्या पाण्याचाच मी ते वापर केलेला आहे. अशा रीतीने या थंड पाण्यामध्ये हे काप ॲड केलेले आहेत व यानंतर एका चाळणीमध्ये 1 काप आपल्याला पाणी नितळण्यासाठी घालून द्यायचे आहे. याचे पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचे आहे. मग थोडे पसरून यामध्ये आपण 1 ते 2 मिनिट ठेवणार आहोत व त्यानंतर आपण एका टॉवेलवर याला वाळत घालणार आहोत. एखादं सुती कापड असेल त्याच्यावर आपल्याला एक एक करून 1 काप घ्यायचे आहेत व अशा रीतीने यावर याचे जे पाणी आहे ते कोरडे होण्यासाठी आपल्याला यावर एक एक करूनच अशी सप्पई पसरवायची आहे, जेणेकरून हे पटकन सुकत असतात. फॅन खाली ठेवले तरी देखील चालेल. जास्त वेळ आपल्याला सुकवायचे नाही, तर यातले पाणी नितळले तरी पुरेसे आहे. जास्तीत जास्त 15 मिनिट आपण असे फॅन खाली ठेवून देणार आहोत. मी ते 1 चमचा सेंधव मिठाचा वापर केलेला आहे. त्यामध्ये थोडे पाणी घालणार आहे व हे मिठाचे द्रावण तयार करून घेणार आहे. 15 मिनिटानंतर बटाट्याचे सर्व काप आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तेल चांगले गरम झाल्यानंतर यामध्ये एक एक करून काप घालायचे आहेत व मीडियम फ्लेमवर याला तळून घ्यायचे आहे. सुरुवातीला हाय फ्लेम करावी व नंतर मीडियम फ्लेमवर हे काप तळून घ्यावेत. हे चिप्स खूप छान बनतात. बाजारपेक्षाही हायजेनिक व हेल्दी असे हे काप बनत असतात. तर हे चिप्स बनवायचे असतील तर अशा प्रकारे एकदा रेसिपी ट्राय करून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करा व ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. स्नॅकमध्ये आपण अशा प्रकारे चिप्स बनवू शकतो. त्याचबरोबर मुलांना छोट्या सुट्टीसाठी देखील अशा प्रकारचे चिप्स बनवून देऊ शकतो. त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्ही ते पाहू शकता. आपल्याला 1 ते 2 मिनिट असेच तळून घ्यायचे आहे, आलटून पालटून. तुम्हाला जास्त गुलाबी रंग आवडत असेल तर जास्त करू शकता, कमी हवे असेल तर कमी देखील करू शकता. काही लोकांना जास्त रेड कलरचे चिप्स आवडतात, ते तसेही करू शकतात व व्हाईट आवडत असतील तर जास्त न तळता देखील काढू शकता. हे चिप्स खूप छान बनत असतात, क्रिस्पी असे बनत असतात. आपण जे मिठाचे द्रावण तयार केलेले ते असे 1 चमचा करून या तेलामध्येच आपल्याला घालायचे. त्यामुळे आपल्या या चिप्सना खारटपणा हा येत असतो. एकसारखी चव हे सर्व चिप्सना येत असते. व थोडेसे हलवून आता नंतर आपण हे काढून प्लेटमध्ये ठेवले तरी देखील चालते. आपले चिप्स आता तयार झालेले आहेत. मीठ टाकल्यानंतर साधारण 1 ते 2 मिनिटच आपल्याला अशा प्रकारे हलक्या हाताने तळून घ्यायचे आहे व त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहेत. अशाच प्रकारचे मी बाकीचे चिप्स देखील तळून काढणार आहे. सुरुवातीला तळलेले चिप्स
मुलांनी लगेच संपवून टाकलेले आहेत. तर अशाच प्रकारे ही चिप्स लहान मुलांना खूप आवडत असतात, त्यामुळे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. बाजारापेक्षाही स्वस्त आणि मस्त व हेल्दी हायजेनिक असे आपले चिप्स तयार आहेत. त्यासाठी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करा व बेल आयकॉनवर क्लिक करून सर्वात आधी नोटिफिकेशन मिळवत राहा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.